हाय गाइस, साधनास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। चला आज आपण बनवूया पाणीपुरी। पाणीपुरीसाठी लागणारं पाणी आहे ते आपण बनवून घेऊ। या ठिकाणी स्वच्छ पुदिना स्वच्छ असा निवडून घेतलाय, कापून धुवून घेतलाय त्याला। या पद्धतीत आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ त्याच्यावरती। 4 मिरच्या घेतल्यात, अद्रकचा तुकडा आहे या ठिकाणी, थोडासा गूळ आहे, गूळ पण आपण टाकून घ्यायचं या ठिकाणी। गुळाने खूप छान लागते। थोडं पाणी घालून घेऊया, ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। वाटून ह्याला गाळणीने गाळून घ्यायचं या ठिकाणी। तर आपलं वाटून झालं या ठिकाणी। आपण याच्यामध्ये आता चिंचेचं पाणी घालून घेऊ। चिंचेचं पाणी आपण घरीच बनवलेलं आहे, बाहेरून आणलेलं नाही ते। आता याच्यात घालून घेऊ आपण चाट मसाला। हा 1 चम्मच घालायचा आहे आपल्याला, अशा प्रकारे। थोडंसं मीठ, अशा प्रकारे। तर आपलं हे पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये असे लिंबाचे काप टाकून घेऊ आपण आणि याला थंड होण्यासाठी असंच ठेवून देऊ आपण। तर आपण आता पाणीपुरीचा मसाला तयार करून घेऊ। इथे मी 4 आलू घेतलेले, त्याच्यामध्ये वाटाणा टाकून थोडं मीठ टाकून कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून घेतलेले आहे। चम्मचच्या साहाय्याने आपल्याला बारीक करायचं आहे। तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही मॅशरने पण करू शकता। पद्धतीत आपण ह्याला मॅश करून घेतलं या ठिकाणी। थोडंसं मीठ घालून घेऊया, थोडासा गरम मसाला, थोडी मिरची पावडर टाकून घेऊया, काश्मीरी धना पावडर टाकून घेऊया, थोडी हळदी पावडर टाकून घेऊया, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कांदा, थोडा चाट मसाला टाकून घेऊया। हे सगळं मिक्सचर आपण असं मिक्स करून घेऊया। आपण आता पुऱ्या तळून घेऊ। मी बाहेरून विकत आणलेल्या आहेत पुऱ्या, घरी नाही बनवलेल्या, रेडीमेडच आहेत त्या। अशा प्रकारात तळून घ्यायच्या आपल्याला सर्व पोळ्या। तेल गरम व्हायला ठेवलं होतं मी पहिलं, आपण जोपर्यंत मसाला करत होतो तोपर्यंत तेल छान गरम झालं या ठिकाणी। अशा प्रकारात तळून घ्यायच्या सर्व पुऱ्या। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची या ठिकाणी, नाहीतर त्या जळू शकतात। अशा प्रकारात सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या।
आपला पाणीपुरीचा मसाला तयार झाला आहे. आता सर्व आपण या अशा प्रकारे या पॅनमध्ये काढून घेऊ. व्यवस्थित सेट करून आपल्याला त्याला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. तुम्ही पाहू शकता आता अशा प्रकारे झाला आहे आपला गोल हा. याच्यामध्ये आपण जे चिंचेचं पाणी केलं होतं पुदिन्याचं ते घालून घेऊ. साईडने थोडं तेलाची धार सोडू आपण अशी. त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक 5 मिनिटं गॅसवर ठेवायचं आहे. आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं. आता कमी गॅसवर याला 10 मिनिटं असं सोडायचं आपल्याला. चला आता आपली पाणीपुरी रेडी आहे. आईस टाकूया आपण. थोडीशी कोथिंबीर, थोडा कांदा मिक्स करून घेऊया. लगेच आपण इथं प्लेट लावून घेऊया. अशा प्रकारात आपण इथं प्लेट लावून घेऊया. आपण सगळ्या पुऱ्यांमध्ये हा मसाला भरून घेतलाय. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. अशा पद्धतीत कोथिंबीर, कांदा टाकून घेऊया. अशा प्रकारे थोडीशी शेव टाकून घेऊया आपण. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपण अशा प्रकारे पाणीपुरी बनवली. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी तर नक्कीच कमेंट करून सांगा. एक वेळेस तुम्ही घरी ट्राय करून पहा. अगदी सोप्या पद्धतीत बनवलेली आहे. तर नक्कीच ट्राय करा. कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.